पूर्ण महाराष्ट्राचं कल्चर आज जेव्हा दिसलं ते म्हणजे राज्यसभाचे खासदार त्यांनी जस्ट आता शपथ घेतलेले हे ज्योती वाघमारे तेच आपल्याबरोबर आहेत. ताई, ज्या प्रकाराने एक पूर्ण जे एक सिनारिओ होता महाराष्ट्रात त्यात कुठे ना कुठे दिसून आला, पहिला क्षण काय म्हणून तुम्ही सांगा? खूप आनंद, अभिमान आणि गौरव वाटतोय. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आज माझं वर्णन केलं की खरंच एक मराठी बाणा आणि मराठी संस्कृती मला राज्यसभेमध्ये आणि दिल्लीमध्ये दाखवून द्यायची होती की आज ज्या पद्धतीची मी साडी नेसते अशीच साडी महाराष्ट्रातल्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी बायका नेसतात, अशीच साडी सावित्री नेसायची, अशीच साडी माता रमाई नेसायची आणि अशीच नाकात नथ माता जिजाऊच्या म्हणजे माता जिजाऊसुद्धा परिधान करायच्या. कपाळावरचं आडवं कुंकू सावित्रीमाईची आठवण देईल, कारण तिच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं. आणि ही चंद्रकोर माता जिजाऊच्या प्रति मानाचा मुजरा करते, कारण त्यांच्या शौर्यानं आम्हाला लढाईची प्रेरणा दिली होती. बाबासाहेबांचं संविधान, शिवरायांचं स्वराज्याचा विचार घेऊन आज संसदेपर्यंत पोचते. पाठीशी अनाथांचा नाथ एकनाथजी शिंदेसाहेब पहाडासारखे उभे आहेत, आईवडील सोबत आहेत. खूप गरीब कुटुंबातून आले ताई, स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की राज्यसभा आणि दिल्ली बघेल. पण म्हणतात ना की सामान्यांना असामान्य करणारं नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे. त्यांनी माझा संघर्ष पाहिला, त्यांनी माझे कष्ट बघितले, माझं शिक्षण बघितलं आणि एका गोरगरिबाच्या लेकीला, मागासवर्गीयाच्या लेकीला, भीमराज की बेटीला राज्यसभेपर्यंत पोहोचवलं. कृतज्ञता व्यक्त करते त्यांच्याप्रती आणि एकच शब्द देते की लढत राहीन आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवेन. आज तुम्ही जेव्हा सांगतायत की तुमचा पूर्ण परिवार आहे, तुम्ही तर बोलताना की ज्या प्रकाराने एक गरीब कुटुंबातून आलेले आहेत तर अश्रू दिसत आहेत, वडील आहेत त्यांच्या पण डोळ्यात जे आहेत अश्रू आहेत. काय सांगणार आज जी आहे मुलगी इथपर्यंत पोचली आहे, संसदेत त्यांनी शपथ घेतलं आणि तुम्ही पण दिल्लीत पहिल्यांदा आलात का? पहिल्यांदा आलो. दिल्ली पहिल्यांदा बघितलं, आयुष्यामध्ये कधी दिल्ली बघितलं नव्हतं. माझ्या मुलीमुळं, एकनाथ शिंदेसाहेबामुळं, श्रीकांत शिंदेसाहेबामुळं, त्यांच्या जे उदार मनाने माझ्या मुलीला एवढं मोठ्या पदावर पोचवलं ते त्यांचे बी आभार मानतो. आणि सर्व बघायला आज मला मिळालं आहे त्यांच्यामुळेच मिळालं. पुश, तुम्ही आभार मानतायत एकनाथ शिंदे वगैरे ते तर आहे, पण कुठे जो बेस आहे हा तुमचा आहे, आईंचा आहे असं स्वतः ज्योती वाघमारे सांगतात. तिला लहानपणापासून हुशार होती मुलगी माझी. लोक घरामध्ये मुलं जन्माल्यानंतर पेढे वाटप करते आणि मुली जन्माला आल्या की जिलेबी वाटप करतात. परंतु माझी मुलगी जन्माला आल्यावर मी पेढे वाटप केलं खुशीने. हे मुलगासारखाच माझ्या मुलीने आज इथपर्यंत माझ्याला मारले, माझ्या आनंदाला पार नाही राहिले. असलं पराक्रम केले मुलीने. आज जेव्हा इथपर्यंत पोचता एक काय सिद्धांत असे दिले गेलेत किंवा जे आहेत त्यांना मांडायला सांगणार, कारण की आता पूर्ण देशभरात ते मोठे मोठे मुद्दे घेऊन जाणार. माझ्या मुलीला मी पक्षाच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे गोरगरीब लोकांच्या तळागाळातील लोकांना न्याय मिळवून द्यावं आणि पक्षाच्या कामाला अहोरात्र झटून पक्ष मोठा व्हावं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना त्यांच्या शब्दाला मान देऊन पूर्ण गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यावं एवढं विनंती करतो. आईसुद्धा आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात. सर्वात पहिले राजधानी दिल्लीत पोचलात तुम्ही, ज्योतिताई यांची शपथ बघितली तुम्ही, काय नेमकं सांगणार? पहिला क्षण कसं तुम्ही जे एक्सप्रेस करणार? काय सांगा आता, मला काय बोलायला पण सुचत नाही. आता डोळ्यात पाणी येत आहे, आज मी काही बोलत नाही. आनंद होत आहे आमच्या मुलगीचा बघून, एवढंच. पहिल्यांदा दिल्लीत आला? पहिल्यांदाच दिल्लीत आलं, पहिल्यांदाच इमानमध्ये बसलं. मला काय सांगता येत नाही, तेवढंच बोलते मी. मुलगी म्हणून काय, कशी जी आहे लेक म्हणून काय, मुलगी म्हणून खूप हुशार आहे तिने. कशी होती लहानपणी लेक म्हणून? लहानपणापासूनच ती अशीच होती, धडारी आणि तरफदारी, बोलणारी, भाषण करणारी, लहानपणापासूनच केली तिने. मॅम, आपण नेहमी एक इंग्लिशमध्ये असं एक स्लोगन सांगतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अ वुमन. आज मी इथे तुमच्या बरोबर जे आहेत तुमचे हजबंड आहेत त्यांनासुद्धा बघते आहे. नेमकं काय एक तुम्ही त्यांच्याप्रती सांगणार आणि मग किंवा तुमच्याकडे मी पहिले येते. तुम्ही खंबीर म्हणून उभे राहिलात म्हणून आज एक बाई, ते पण अशा पेट्रियार्कल सोसायटीमध्ये बाहेर आहे.
नाही, सुरुवातीला त्यांचे आईवडील खंबीर होते, आईवडिलांनी हे केलं आणि तिची हुशारी स्वतःची. माझं काय नाही विषय ते काय म्हणतात ना त्याला, मुख्य ही जी हुशारी, जिद्द, चिकाटी आणि हिचं जे सर्वसामान्यांसाठी सामाजिक काम करते हे खूप महत्त्वाचं आहे. मी काय नाममात्र आहे खरंच, कारण जिद्द चिकाटी हिची आहे, अभ्यास ही नाही करते. मी काय होती तुला काय करायचं कर, बाकीचं काय झालं मी बघून घेतो. मी क्राईम रिपोर्टर आहे, मी एवढंच बोलू शकतो. नाही पण हल्लीचं जर आपण वातावरण बघितलं या अजून आपण पुढे जातोय, पुरोगामी म्हणून सांगतोय, तरी हा पाऊल इतका इझिली लोक देत नाही बायकांना, किंवा त्यांच्या घराच्या बायकांना इतक्या इझिली ते स्टेप आऊट करायला देत नाही. ह्या याच्यात जेव्हा तुम्ही एक देता तर काय एक मेसेज सांगा? एक तर सुरुवातीला सध्याच्या ह्याच्यात ना एका मुलीला मुलगी म्हणून जास्त अंडरमध्ये वागू नये. आज ज्योती आहे, आज जे त्यांच्या आईवडिलांनी वागवलं एक मुलगा म्हणून वाढवलं, आणि त्याच पद्धतीने ती जिद्द, चिकाटी, अभ्यास आणि समोरचं जसं बोललं त्या टाईपचं तिचं उत्तर असतं. त्यामुळं आणि आता ज्योतीने दुसरं सांगायचं म्हणजे इथं जरी आली आहे तरी दीनदुबळाची सेवा करण्यासाठी तिने प्रश्न सोडवावेत एवढं मला वाटतं आहे. खरं तर मला माझ्या कुटुंबाच्या प्रती इतक्याच भावना व्यक्त करायच्या आहेत. आपण बघताय की फक्त म्हणजे नात्याने बांधलेलेच माझं कुटुंब नाही आहे, तर आज सोलापुरामधून जे सगळे माझे भाऊ या ठिकाणी आले नुसतं पहिलं संपर्क मला हस्बंडबद्दल सांगा, कारण की नेहमी हे ऐकलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अदर वुमेन हू इज सक्सेसफुल. इथे आपण जे आहे थोडंसं वाईज वर्सा बघताय, आणि प्रोबॅबली हीच पुरोगामीची एक स्टेप आहे. खरंच आहे की ज्याप्रमाणे आपण नेहमीच म्हणतो की एखाद्या स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून बघण्यापेक्षा दोघांनाही माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा ते दोघं एकमेकांना माणूस म्हणून समजून घेतात ना, तेव्हा मला वाटतं की ते सहजीवन साकारायला येत असतं. खरं तर बाईंनी राजकारणात येणं, राजकारणात आल्यानंतर सध्या आपण जे बघतोय की टीका, टिप्पणी, सोशल मीडियावरचं ट्रोलिंग हे सगळं होत असताना तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणानं उभं राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. अनेक कसोटीचे प्रसंग माझ्यावरती सुद्धा आले. टीका झाल्या, टिप्पणी झाली, ट्रोलिंग झालं, वेडंवाकडं बोललं गेलं, मोर्चे काढले गेले, आंदोलनं केली गेली, माझ्या पोस्टरला जोडे मारले गेले, अगदी माझ्या पोस्टरला शेणही फासलं गेलं. पण त्यावेळेला माझा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहिला आणि त्यांनी सांगितलं की आमचा तुझ्यावर विश्वास आहे. माझे वडील आणि मला वाटतं भीमा माझा भाऊ जो इथे आहे, त्यांनी ज्या वेळेला माझ्या पोस्टरला शेण फासलं गेलं तेव्हा त्यांनी मला आवर्जून एक मेसेज पाठवला की शेण तर सावित्रीमाईच्या सुद्धा वाट्याला आलं होतं, सावित्रीच्या लेकीसारखी लढत राहा. त्यामुळे हा माझा परिवार आहे. हे माझे जे सगळे भाऊ आज इथे आलेत, अगदी स्वतःचे तिकीट काढून आलेत, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या ताईकडे पैसे नाहीत की ते आपलं तिकीट काढू शकेल. पण जेवढे माझ्या मागे उभे राहिलेले आहेत ना, एव्हरीबडी इज माय फॅमिली, एव्हरीबडी इज माय स्ट्रेंथ अँड एव्हरीबडी इज माय पॉवर. आय थिंक दॅट माय स्ट्रगल इज माय स्ट्रेंथ, आणि तोच स्ट्रगल आणि तोच वंचित शोषितांचा आवाज बनून संसदेत आयुष्यभर काम करेन. तुम्ही आज जेव्हा शपथ घेत होतात, तुम्ही जे जे तुमचे इन्स्पिरेशन आहेत सगळ्यांचे नावं सांगितलं. तुम्ही जिजाऊ माईपासून ते सावित्रीबाई फुले आणि तसंच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांचं नाव सांगितलं. तिथेच तुम्हाला थांबवण्यात आलं आणि तुम्ही परत दुसऱ्यांदा जी शपथ घेतली. या क्षणाबद्दल खरं तर राज्यसभेच्या नियमाप्रमाणे मला वाटतं की कुणाचा नामोल्लेख करता येत नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा शपथ त्यांनी मला घ्यायला लावली. त्या नियमांचा आणि संवैधानिक परंपरांचा मी आदर करते. परंतु माझ्या मनामध्ये जी कृतज्ञता होती, माझ्या मनामध्ये सगळ्यात पहिली कृतज्ञता ह्या सगळ्या महापुरुषांच्या प्रती होती, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. शिवरायांचं स्वराज्य, बाबासाहेबांचं संविधान, महात्मा फुलांचं शिक्षण, आणि त्याचबरोबर मी उल्लेख केला की मी ज्या समाजातून येते, कुलदैवत जांबुमुनी महाराजांचा मी उल्लेख केला. सावित्रीमाई जर लढली नसती तर आम्ही शिकलो नसतो. जिजाऊंनी जर शौर्य दाखवलं नसतं तर आम्हाला लढायची प्रेरणा मिळाली नसती. रमाईनं त्याग केला नसता तर संविधान मिळालं नसतं. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जर सांगितलं नसतं, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव, तर हा लोक लढा उभा राहिला नसता. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचं नाव घेतलं, कारण शिवसेनेमध्ये जातीपातीला थारा नाही आहे. शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म आहे, म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, अनाथांचा नाथ एकनाथजी शिंदे साहेबांचा नामोल्लेख मी कृतज्ञतेनं एवढ्यासाठी केला की साहेब, जर तुम्ही नसला असतात तर ही भीमराज की बेटी, ही गरीब की बेटी, दलित की बेटी आज संसदेच्या पायरीपर्यंत पोहोचू शकली नसती. त्यामुळं म्हणजे
पाठीराखा भाऊ म्हणून ते सगळ्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहेत आणि माझ्यासारख्या एका गोरगरीब बहिणीला त्यांनी राज्यसभेपर्यंत पोहोचवलं. ती कृतज्ञता मी त्या माध्यमातून व्यक्त केली. तुम्ही बघितलं असणार तर तुमच्या या जागेसाठी रस्सीखेच एक पूर्ण आपण बघितली कॉम्पिटिशन सुरू होती. त्या सगळ्यांच्यामध्ये तुमचं एक निवड होणं एक, त्याचबरोबर एक मोठी जिम्मेदारी पण आपल्या शोल्डर्सवर येते, खांद्यावर येते. काय पहिले असे रोल्स आहेत, काय असे पहिले मुद्दे आहेत जे तुम्ही ठेवणार आहेत आणि काय नेमकं तुम्ही कशावरती पहिले आवाज उचलणार? सगळ्यात आधी तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मला जे विशेष अधिवेशन होतं आहे, जे महिला आरक्षणाच्या विषयावर होणार आहे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मिळेल. आणि माझं अगदी पहिलं मेडन स्पीच हे महिला आरक्षणाच्या विषयावरती असेल आणि तिथे नक्कीच महाराष्ट्राच्या रणरागिणींचा वारसा आणि त्यांची ती तडफ मी माझ्या भाषणामधून दाखवून देईन, अभ्यासपूर्ण पद्धतीनं दाखवून देईन हा विश्वास वाटतो. त्याचबरोबर मी ज्या ग्रामीण भागामधून येते तिथले शेतकऱ्यांचे प्रश्न, अगदी परवाच गारपीट झाली, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, अजून नुकसान भरपाई मिळत नाही आहे, किंवा सोलापुरामधल्या विडी कामगारांचे प्रश्न आहेत, टेक्स्टाईल वर्कर्सचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, वंचितांचे, दलितांचे, भटक्या विमुक्तांचे, पालावर तांड्यावर राहणाऱ्यांचे, कदाचित ज्यांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आलेलेच नाही आहेत. म्हणजे म्हणतात ना की आय वॉन्ट टू बिकम द व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस, तोच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. नक्कीच एक आशाची किरण अशी दिसून येते तुमच्याकडून ताई. तर महाराष्ट्रच्या गोरगरीब अशा जागेतून येऊन, परिवारातून येऊन आणि आपल्या संपूर्ण परिवाराला इथे घेऊन ह्या आहेत ज्योती वाघमारे, ज्यांनी हे सांगितलं आहे की कशा प्रकाराने ते व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस म्हणून राज्यसभेत जे आपला आवाज उचलणार आहे आणि तसंच महाराष्ट्राच्या हितेसाठी, महिलांच्या हितेसाठी आपला आवाज पुढे करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहित कुमार बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी.